हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुंबईत मोटरमनच्या आत्महत्येनंतर इतर लोकल मोटरमन यांचा ओव्हरटाईमवर बहिष्कार। आतापर्यंत 84 पेक्षा जास्त लोकल रद्द झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत। भाडोत्री भास्कर जाधवला एक दिवस चोप देणार, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा इशारा। तर निवडणुकीसाठी भास्कर जाधवांना 15 लाख रुपये दिले होते, नारायण राणेंचा दावा। राज्यात बेबंदशाही, सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावा, उद्धव ठाकरे यांची मागणी। राज्यात राष्ट्रपती राजवट लागवा, महाविकास आघाडी नेत्यांची राज्यपालांकडे मागणी। तर राज्यपालांसोबतच्या भेटीला अर्थ नसतो, सरकारला 200 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। राज्यात मनोरुग्ण गृहमंत्री, फडणवीसांची मानसिक तपासणी करावी, श्वानासंदर्भातील वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंची वक्तव्य पाहता त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय। त्यांच्या वक्तव्यानंतर गेट वेल सून इतकंच म्हणेन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पलटवार। अदानींनाच फायदा का, धारावीकरांना 500 स्क्वेअर फुटांची घरं मिळालीच पाहिजेत, उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार। 2023-24 साठी भविष्य निर्वाह निधी ठेवींवर 8.25% व्याजदर, व्याजदरात वाढ केल्यानं 8 कोटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार। कलम 370 हटवल्यानं एक देश एक संविधान हे प्रत्येक भारतीयांचं स्वप्न पूर्ण, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। तर निवडणुका दृष्टिक्षेपात असल्यामुळे अनेकांना भीती वाटते, मोदींचा विरोधकांना टोला। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।